आपलं नाव सांगा. सुनील पंढरीनाथ नाईक. कुठे राहता आपण? भिवंडी, राहणार गाव. भिवंडी. अच्छा, कल्याण भिवंडी. कल्याण भिवंडी. ओके. तर काय त्रास होता तुम्हाला? कमरेचा त्रास 15 वर्षापासून होता आणि झोप लागत नव्हती. ओके. एक तर कमरेचा काय त्रास व्हायचा तुम्हाला? तर कमरेचं म्हणजे एकाच साईडला दुखत होते. ते नस चॉकअप होती का काय ते कुठल्याच डॉक्टरने मला सांगितलं नव्हतं. नक्की तुम्हाला एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास काय व्हायचा? त्रास म्हणजे भरपूर. वाकायला जमत नव्हतं, बसायला जमत नव्हतं, सर्वच गोष्टीचा. चालताना त्रास व्हायचा, काय काम करताना त्रास व्हायचा. बरं. या ज्या असह्य वेदना होत्या याच्यासाठी तुम्ही किती डॉक्टरांना दाखवलं तुम्ही? माझे जवळजवळ 100 ते 150 डॉक्टर झाले असते. 100 ते 150 डॉक्टर? हां. बापरे. ते 100 ते 150 डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला काही फरक पडला होता का? काहीच नाही. बॉम्बे हॉस्पिटलपर्यंत ट्रीटमेंट झालेली, भिवंडीपासून लोकल डॉक्टरपासून तर हाय लेवलपर्यंत. ओके. आणि तुम्ही 15 वर्षापासून जो त्रास सहन करत होते ते तुम्हाला काय वाटतं की या त्रासातून आपण ठीक होऊ किंवा नाही? अजिबात गॅरंटी नव्हती का हे त्रासातून होऊन जाईल. कारण की 15 वर्षापर्यंत कोणी काय सांगितलंच नाही नक्की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे का तुम्ही बरे होणार. कोणी असं काय उत्तर दिलेलंच नव्हतं. म्हणजे तुम्ही फक्त डॉक्टरांकडे जात होते, डॉक्टरांकडे जात होतो, ट्रीटमेंट घेत होते आणि येत होतो. असं कोणी ठामपणे सांगितलं नाही का तुम्हाला मी बरं करतो किंवा निम्मा तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके. आणि तुम्ही मुंबईच्या एक चांगल्या नाडीतज्ञ आणि चांगल्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन पण आले होते. ते डॉक्टर होते. संजीवनी हॉस्पिटल त्यांचं वर्तकनगरला सुद्धा एक क्लिनिक आहे आणि ठाण्याला आहे, मँगो हॉस्पिटलच्या वरती. ओके. तिथे त्यांनी 21 इंजेक्शन घ्यायला सांगितलेली आणि त्यांची पावडर होती. 3 दिवसाआड मी एक इंजेक्शन घ्यायचो. MD डॉक्टर होते. ओके. नाडीतज्ञ. पण त्याच्याने मला काय फरक पडला नाही. मी त्यांना मध्ये मध्ये तरी सांगत होतो का डॉक्टर मला काय फरक पडत नाही. म्हणजे 5 दिवसानंतर 6 दिवसानंतर जसे होते तसे. ते बोलले होईल तुम्हाला काय फरक. लास्ट माझे पूर्ण कोर्स पूर्ण झाला तरीसुद्धा काय फरक पडला नाही. त्यांनी पण थोडे पथ्य दिलेले, ते पथ्य मी सर्व पाळलेले. वांगा वगैरे, ते तूर डाळ वगैरे काय खाऊ नका, आंबट, पापड, लोणचं, त्यांचे पण पथ्य पूर्ण केले. लास्टच्या दिवशी सांगितलं मला काहीच नाही, रुपयातून 5 पैसे नाही का 10 पैसे पण फरक नाही. बरं. मग तुम्ही इकडे कसे आलात? लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला रेफरन्स कसा मिळाला? रेफरन्स माझ्या वहिनीचा भाऊ. ओके. त्यांच्या मिसेसला कमरेचा प्रॉब्लेम होता, त्यांना सुद्धा बसता येत नव्हतं. मग त्यांना आराम पडलेला ना. जस्ट माझी ती ठाण्याची ट्रीटमेंट 2-2.5 महिन्याची पूर्ण झालेलीच होती. तेव्हा त्यांनी सांगितलं का तुम्ही या इथे एकदा येऊन बघा. मला बसता येत नव्हतं 5-10 मिनटं, पण मी आता 1-1.5 तास बसते, अशी त्यांची वहिनी सांगत होती. ओके. माझ्या वहिनीची वहिनी. ओके. त्यांना फरक पडल्यामुळे आता घरातल्या माणसाने सांगितलं, मग रेफरन्स केला, तेव्हा मी इथे आलो. बरं. त्याच्यानंतर मला 1 महिना झोपेचा फक्त 3 तास 2 गोळ्या घ्यायचो मी, पण तरीसुद्धा झोप येत नव्हती. आधी 1 घेतलेली, मध्यंतरी 2 घ्यायला लागलो, तरीसुद्धा काय झोप येत नव्हती. ओके. 1 महिना असा कंटिन्यू त्रास होत होता मला. मग आता जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तर आता झोप व्यवस्थित लागते. मेन झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके. 7-8 तास. आणि जो दुखायचा होता त्याचा पण प्रमाण थोडाफार कमी झाला. असं नाही लागत का पूर्णच बरा झाला, प्रमाण कमी झालं. किती % कमी झाला आता तुम्हाला त्याच्यात? आता म्हणजे तर कसं, मला पहिला 5-10 मिनटं बसता येत नव्हतं. मग आता मी 1 तास बसू शकतो, तरी काय त्रास वाटत नाही. आता भविष्यात कसं जसं कोर्स पूर्ण होईल त्याच्यानंतर आणखीन काही फरक पडू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कसं आहे, ट्रीटमेंट घेतलेली आता जो 10-11 दिवसाचा आपला जो फिजिओथेरपीचा कोर्स होता, हां, त्या दरम्यान तुम्हाला फरक पडलेला आहे? हां, फरक पडलेला आहे. म्हणजे फरक पडत चाललेलाच आहे. झोप व्यवस्थित लागतो. टप्प्याटप्प्याने, मी असं नाही सांगत का पूर्णच बरा झालो लगेच. व्हेरी गुड. टप्प्याटप्प्याने फरक पडतो. फरक पडत चालला. म्हणजे जिथे 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, आता तासभर बसलो तरी काय तेवढा वाटत नाही. पहिला म्हणजे मी असं 5-10 मिनटं बसू शकत नव्हतं. आता भविष्यात तर काय 1-2 महिन्याचा तुमचा जो कोर्स घेतला याच्यानंतर तर काय पूर्णच बरा होऊन जाईल. चांगली. म्हणजे तुमच्या आशा आता वाढलेल्या आहेत की आपण आशा चांगलं वाढलेल्या ठीक होऊ. आहेत. फरक पडत चाललाय, हळूहळू पडत चाललाय, पण पडत चाललंय. फरक पडलेला. बरं, तुम्हाला त्या आनंद आहे की तुमच्या ज्या अर्धांगिनी आहेत ताई, तुम्हाला काय वाटतं? आपल्या पतींना आराम पडला आहे? हो, पडलाय त्यांना. चांगला आराम पडलाय ना? व्हेरी गुड.
म्हणजे कसं एका कुटुंबामध्ये जेव्हा पती पत्नीचं जे कुटुंब असतं त्याच्यात जेव्हा आपल्याला आराम पडताना आजारातून निघताना जेव्हा आपण बाहेर पडत जातो तेव्हा सगळ्यात मोठा आनंद हा पत्नीला असतो, आईवडिलांना असतो. तर लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलात, ट्रीटमेंट घेतली, त्याच्यातून आज फरक तुम्हाला चांगला पडलेला आहे. भावी आयुष्यात तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रभूच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्ही याच्यातून पूर्ण 100% ठीक व्हावं आणि परत